ती इथंच घेऊन टाका, मॉलमध्ये जायची गरज नाही. पूर्वी आपल्या गावचं स्वतःचं एक प्रशासन होतं, स्वतंत्र एक संस्कृती होती. गावात जे लोक गावातला माल बनवायचे ते गावातल्या गावात विकला जायचा, सगळ्यांचं व्यवस्थित चालू राहायचं. ग्लोबलायझेशनमुळे गडबड अशी झाली, कुठला माल येऊ लागला आपल्याकडं, काही फळं तर आपल्याला माहीत नव्हती, ते माहीत झाली हे कुठलं आहे, जपानचं आहे. हे तर आपण कधीच खाल्लेलं नाही, तरी खायला लागलो. आम्ही जपानीज फळ खातो. अरे इथलं खा ना, जपानचं काय खातो. मला इथे कृषी विभागाचं पण प्रदर्शन बघितल्यानंतर लक्षात आलं, जेजुरकर साहेबांनी खूप उत्साहाने ते दाखविलंय, खूप चांगल्या गोष्टी आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर आपल्याला थांबवता आल्या तर त्याचं यश खरं आहे. तो सगळा माल ऑर्गॅनिक केलेला आहे, सगळं आहे. आपण त्यांना नुसतं स्टॉल उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती आपण आपल्या लोकांना देऊ शकतो का. आपल्यातच काय झालंय, दोन गट पडले, एक इंडिया आणि एक भारत आहे. तर भारतातला माल इंडियातच खापला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते झालं तर आपण यशस्वी आहोत. कारण हे सगळे राबून मी त्या एका ताईचं जे आवळ्याचे पदार्थ पाहिले, त्यातलं एक पदार्थ खाल्ला, मी कधीच खाल्ला नव्हता. मी म्हणलं अरे हे तो वेगळंच दिसायला लागले. तर ती ताई म्हणली लहान लेकरांना खूप आवडतं. मी म्हणलं आवडण्यासारखंच आहे, कारण त्या आवळ्याच्या फक्त कॅन्ड्या माहीत आहेत आपल्याला कुठेही गेलं की. बरं जेव्हा आपण एक्सप्रेसवेला वगैरे हायवे खूप मोठे मोठे झालेत, तिथं नुसतं विचारायला घेतलं, पाकिट घेतलं की हात थरथर, 150 रुपयाच्या खाली काहीच म्हणत नाही ते. आणि हे स्वस्तातलं आहे ते आपल्याला का नकोय मग. बरं त्याला आपण सगळे ट्रेडमार्क दिलेले आहेत, म्हणून मी ते विचारतो. FAASI ते पण ट्रेडमार्क आहे, सगळ्या ह्याला आहेत संगीताताई. पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न एवढाच केला पाहिजे की आपल्या सोसायटीत आपलाच या भगिनींचा माल खपतोय का हे बघितलं पाहिजे. एकीकडे शहरामध्ये बिल्डिंगा मोठमोठ्या उभ्या राहायला लागल्यात, त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा गरज आहे ना. आता मी त्या इथं कृषी प्रदर्शनात ते शेतकरी बांधवाला भेटलो, त्यांनी ते ऑर्गॅनिक तयार केलेलं आहे सगळं. पण ते ऑर्गॅनिक त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटल्यात भरलेलं आहे. त्याच्याऐवजी आपण त्यांना वेगळं पॅकिंग आपण सुचवू शकतो का, करून देऊ शकतो का. ज्या दिवशी आपण ते करून देऊ शकू त्या दिवशी आपण त्याला मदत केली. कारण आपल्या या महासांस्कृतिक महोत्सवाचं एक टॅगलाईन आहे, एकतेचे बंध असं लिहिलेलं आहे. तर हे एकतेचे बंध आपल्यात कधी येतील, जेव्हा आपण आपल्या माणसांना जवळ घ्यायला शिकतो, तेव्हा आपल्यात एकतेचे बंध होतील. नाही ते एरवी आपण त्यांच्याविषयी ते बघायचे प्रदर्शन, खरेदी दुसरीकडे जाऊन करायची, ह्याला काही मिनिंग नाही आहे. पण मला सगळ्यात आधी या उपक्रमाचंच आधी स्वागत आणि अभिनंदन करावं असं वाटतं, कारण हा अतिशय वेगळा उपक्रम आहे. या निमित्ताने येतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ही पहिली पायरी असू शकते. त्यात एक लखपती दिदीचंही मी पाहिलं. जर महिलांचे गट बनवून आपण ते लखपती दिदीचं प्रात्यक्षिक यशस्वी करू शकलो तर त्याच्यासारखं, म्हणजे आज जसं आपण ह्या सर्वांचा सत्कार केला तसं त्या खरोखरीच लखपती दिदींचा आणि लखपती शेतकऱ्यांचा जर आपण सत्कार करू शकलो तर आपले हे उपक्रम यशस्वी झाला असं मी अगदी ठामपणे म्हणू शकून. मी तिसरा माणूस आहे, मी प्रशासनातला नाही, मी राजकारणात नाही, मी अभिनयातला आहे. त्याच्यामुळे मी त्रयस्थपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहतो. पण अशा पद्धतीचे उपक्रम स्वागतार्ह आहेत. त्यांचं स्वागत करणं हे समाजाने सुद्धा आपलं ध्येय ठेवलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि जिथे जिथे चांगलं घडतंय तिथे आपण चांगलं म्हणायला काहीच हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी काय असतं की आपल्याला बरं करायचं का वाईट, आपल्या सगळ्यांचा प्रवास हा ठरलेला आहे. किती माणूस अब्जाधी जरी झाला तरी 60-70 वय झालं की गपकन जातो एखाद्या दिवशी, 60-70 अब्ज तिथंच ठेवून तसाच जातो वर. तर आपलं आयुष्य जेवढं आहे त्या आयुष्यामध्ये आपण किती बरं काम करू शकतो ह्याच्याकडे लक्ष देणं ही महत्त्वाचं असतील. सर्वांना एक समंजसपणाचं सांगणं असं आहे की एका जंगलामध्ये एक आग लागली होती आणि एक चिमणी चोचीतनं पाणी आणून त्या आगीत टाकत होती. आणि तिच्या खूप खेपा झाल्यानंतर एक कावळा हसायला लागला. तो म्हणला तुझ्या पाण्याने थोडीच ती आग विझल. तर ती चिमणी म्हणली आग विझल की नाही हे मला माहिती नाही, पण उद्या या घटनेविषयी लिहिलं जाईल त्यावेळी माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल, लावणाऱ्यांच्या नसेल, हे महत्त्वाचं आहे.
तर आपण सगळे मिळून हा प्रयत्न करूच शकतो. आपण सगळे मिळून आग विझवायच्या यादीमध्ये जाऊच शकतो. आपला जेवढा वाटा आहे, शब्बीर मामूंना पद्मश्री मिळाली ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. 3 पिढ्या असं काम करणं सहज सुलभ नाही आहे. काही वर्षापूर्वीच्या दुष्काळात आम्ही शब्बीर मामूकडे चारा पोहोचवला होता नाम फाउंडेशनच्या वतीनं. शब्बीर मामूंच्या कामाचा परिचय है ना इस साल भी बारिश अच्छी नहीं हुई है मेरे ख्याल से. तर आपण सगळे मिळून एकमेकांचा विचार करून आपण एकमेकांना जवळ घेऊ शकू. त्या दिवशी ही महासंस्कृती आपोआप महासंस्कृती होऊन जाईल. त्यासाठी वेगळं नाव देण्याची आपल्याला गरज नाही आहे. तर आपण सगळे मिळून हा प्रयत्न करू की हे स्टॉल हे आपले आहेत, आपल्याच कुठल्या तरी भावाचे आहेत, आपल्याच कुठल्या तरी बहिणीचे आहेत. कुठून तरी कष्ट करून, आता त्या ताईला मी विचारलं, डाळ आहे पॅक केलेली. सगळ्या भगिनींना एक सांगतो, पॅकिंगची डाळ ठेवली, एकच बाई आहे. मी त्यांना विचारलं कोण करते दाल मिलचं? एकटीच करते. म्हणलं दिवसाला किती करता? 1 क्विंटल. 1 क्विंटल डाळ ती बाई दररोज करते. एवढे कष्ट घेणारी जर आपली बहीण असेल तर तिची डाळ विकत घ्यायला काय हरकत आहे आपल्याला? आणि आज जाता जाता तिचा स्टॉलच रिकामा करायचा. मी एकदा असा प्रयत्न नाम फाउंडेशनच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाण्याला एक आंब्याचा महोत्सव होतो. त्या वर्षी मी त्या आमदार साहेबांना विनंती केली, आम्हाला नामसाठी पण थोडी जागा द्या स्टॉल लावायला. आणि मी सगळे मराठवाड्यातले शेतकऱ्यांना काही तिथं बोलवलं आणि स्टॉल लावायला सांगितलं. तर 10 दिवसात 27 टन माल विकला गेला होता सगळ्या शेतकरी बांधवांचा. शहरातही आपले बांधवच आहेत, त्यांना घ्यायचं आहे, ते त्यांना काही वेगळं नाही घ्यायचं आहे. पण ह्या मधल्या पुलाचं काम आपल्याला करता येईल का याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. आज गेली 9 वर्ष फाउंडेशनचं काम अंशतः करताना मला वैयक्तिकरित्या खूप आनंद होतो. एकट्या माझ्या जिल्ह्यासाठी, बीड जिल्ह्यासाठी आम्ही 463 कोटी लिटर पाण्याचं काम केलं. याचा आज आनंद वाटतो. गेली 9 वर्ष अव्याहतपणे काम चालू आहे. यावर्षीसुद्धा ते 75 गावांमध्ये चालू आहे. तर मला वाटतं ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे, ज्यामध्ये आपला अंशतः सहभाग असतो. आपण अंशतः सहभागी होऊनच समाजसेवा करू शकतो यावर माझा विश्वास आहे. आपल्याला काही सगळं उरावर घ्यायची गरज नाही आहे. सगळं स्वच्छ करा म्हणजे देश कसं काय स्वच्छ करायचं एकट्याने असा विचार करायची गरज नाही. आपण उठायचं, आपलं घर आणि आपल्या घराबाहेरचा आवार स्वच्छ केलं तर एक दिवस आपल्या लक्षात येतं आपली गल्ली स्वच्छ झालेली आहे आणि आपलं गाव स्वच्छ झालं आहे. मग लक्षात येतं जिल्हा स्वच्छ झालेला आहे. सुरुवात आपल्यापासून करायची असती, एवढी साधी गोष्ट आहे. तर ती आपण या निमित्ताने करूया. आज जाता जाता सगळ्यांना एक विनंती आहे की ज्या भगिनींचे आपले स्टॉल आहेत, भोकरदन, आंबड, कुठून आल्यात, वेगवेगळ्या छोट्या छोट्या तालुक्यातून आलेले आहेत आणि अत्यंत कष्टाळू त्यांचं काम आहे. तर त्या सगळ्यांचा आपण तो जे काही त्यांनी प्रॉडक्ट तयार केलेले आहेत ते विकत घेऊ, वापरून बघू, त्यावर त्यांचे संपर्क क्रमांक आहे आणि त्यांचा व्यवसाय वाढवू. असं जर झालं तर या आपल्या महासंस्कृती महोत्सवाचं हा उपक्रम सार्थकी लागला असं मी म्हणेन. आज मला या ठिकाणी बोलवलं, व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. सर्वांना मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि सांस्कृतिक महोत्सव असेल त्या दिवशी मला वाटतं हाही भाग भरेल. दणकेबाज ठेवायचा एखादा कार्यक्रम इथं भरून जाते. पण या अशा मंचावरनं त्यांनी विचारमंच असं म्हणलेलं आहे, यातनं चांगले मला दीपाताईंनी ती लेक्चरची पण जागा दाखवली जिथं, पण ती नेहमी छोटी असते. मला नेहमी त्याचं एक हसू येतं की विचार मंथनासाठी मोठी जागा का लागत नाही, ती भरली का जात नाही, हा मला कायमचा पडलेला प्रश्न आहे. पण या निमित्ताने लोक विचार मंथन करतील आणि आपण आपल्या उपक्रमातून चांगल्या गोष्टी समाजासमोर आणू अशा सदिच्छा आणि शुभेच्छा सर्व प्रशासनाला देतो, सर्व अधिकाऱ्यांना देतो. सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं हे लांबलेलं मनोगत थांबवतो. जय जवान, जय किसान.